नमस्कार मंडळी, मी साहिल चव्हाण तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो। तर आजच्या ब्लॉगचा विषय आहे हरिनाम सप्ताह। माझगावमधलं हरिनाम सप्ताह कशा प्रकारे साजरा केला जाता तुम्ही तुमका दाखवण्याचा प्रयत्न करतो। चला तर ब्लॉग सुरू करूया। तर मंडळी, आता मी आणि बल्ली चाललो आमच्या महादेवाच्या देवळात। चला तर बघू शकतात आता आमच्या महादेवाचं देऊळ कसं नवीन केलं त्यामुळे एकदम सुंदर दिसता। आज आणखी श्रावण सोमवार आहे त्यामुळे खूप गर्दी आहे। बघू शकतात तुम्ही महादेवाचं मंदिर आणि अफाट गर्दी। स्लो तर मंडळी, आत्ताशे वाजलेले 4 तर तुमका हयच्या देवळाकडे कमी गर्दी दिसता असतली, पण जेव्हा माझगावातल्या हायस्कूलची दिंडी येतली तेव्हा तुमका गर्दी हयसर बघण्या इतकी असतली। तर आता आम्ही त्याच बघण्यासाठी चाललो माझगाव हायस्कूलात। दिंडीची कितपर्यंत तयार झाली आता बघू। चला तर मग जाऊया आमच्या माझगाव हायस्कूलात। मंडळी, श्रावणातल्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या सोमवारी माझगावातलं हरिनाम सप्ताह असता। त्यामध्ये माझगाव हायस्कूलची पोरा दिंडी काढतात। ती दिंडी कशी काढतात ती आपण आता माझगाव हायस्कूलमध्ये जाऊन बघूया आणि पोरा कितपर्यंत तयार झाली आहेत आपले कपडे बिपडे घालून ते आपण माझगाव हायस्कूलमध्ये जाऊन बघूया। आता आपण जातो माझगाव हायस्कूलात। ही बघा छोटी छोटी पोरा 5वी 6वीतली आता जमतात शाळेत येऊ, बघू शकतात। बघूया हायस्कूलात कितपर्यंत तयारी झाली आहे ती। आत्तापर्यंत 5 वाजता दिलेले आहोत आणि आता दिंडीची तयारी संपूर्ण झालेली आहे। आता सर दिंडी आता सुटली आहे थोड्याच वेळात। बघू शकतात मी माझगाव हायस्कूलच्या पटांगणावरती सगळी पोरा पोरी जमलेले आहोत। थोड्याच वेळात दिंडी सुटली आहे, महादेव मंदिरात रवाना जाऊ। तुम्ही बघू शकता आता दिंडी आमची माझगाव हायस्कूलातून सुटलेली असा आणि आता निघतली आहे डायरेक्ट महादेव मंदिरकडे जाऊ। माझगाव हायस्कूलची दिंडी दिसता ती माझगाव हायस्कूलचे माजी प्राध्यापक HP सर यांच्यानी तेव्हा त्या काळी सुरुवात केलेली होती। ती दिंडीची परंपरा अजूनही चालू असा। माझगाव हायस्कूलातून दिंडी पहिली दत्त मंदिरकडे जाय, दत्त मंदिरकडून मग ती ऐना रिटर्न सातेरी मंदिरकडून ती महादेव मंदिरकडे जाय, पण आता ती डायरेक्ट माझगाव हायस्कूलातून सातेरी मंदिराकडून महादेव मंदिरकडे जाऊ रवाना होता।
दरवर्षी माझगाव असल्यातले शिक्षक खास करून कांचे सर माझगाव असल्यातल्या पोरांका घेऊन या दिंडीमध्ये महादेवा संबंधित जे काही छोटीशी कथा असतात ते सीनच्या द्वारे त्यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतात। आता तुमका ही सगळी मुलं दिसत होती आता जातली डायरेक्ट महादेवाच्या देवळामध्ये महादेवाच्या पाया पडतली। तोपर्यंत तुमका जो ह्यो काय टेम्पोमध्ये सीन दिसता तो सर चालू केलं जातलो आणि त्या बघण्यासाठी तुमका किती गर्दी असते ती बघा। थोड्या वेळात तुमका मी दाखवतो। Yeah.